श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत प्रभू श्री रामांच्या जन्माची कथा व रामनवमी कशी साजरी करायची. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया श्रीरामाची जन्मकथा. ही कथा अतिशय प्रेमदायी आणि भक्तिपूर्ण आहे. रामनवमीची पौराणिक कथा. अयोध्येचा राजा दशरथ हा अतिशय पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष राजा होता. त्याला 3 राण्या होत्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. राजा दशरथाकडे सर्व काही होते, संपत्ती होती, वैभव होते, पण एकच दुःख होते, त्यांना पुत्र संतान नव्हते. राजकुळाचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांना वारस हवा होता. पुत्र कामेष्टी यज्ञ. आपल्या कुलगुरूंच्या ऋषी विशिष्ट सल्ल्यानुसार राजा दशरथाने शृंगी ऋषीच्या मार्गदर्शनाखाली पुत्र कामाष्टे यज्ञ केला. हा यज्ञ अत्यंत भक्तिभावाने पूर्ण करण्यात आला. यज्ञाच्या शेवटी अग्निदेवी प्रकट झाले आणि त्यांना राजा दशरथाला एक देवी पायस खीर दिली. खीरीचे वाटप राजा दशरथाने त्या खीरीचे 2 भाग केले आणि ते कौसल्या व कैकेयीला दिले. त्या दोघींनी आपल्या भागातील थोडा थोडा भाग राणी सुमित्राला दिला. या देवी प्रसादाने प्रभावाने 3 राण्या गरोदर राहिल्या. चैत्र शुद्ध नवमीचा तो सुवर्णक्षण. चैत्र महिन्याचा तो 9वा दिवस होता. नवमी वसंत ऋतूचे आगमन झाले होते. निसर्ग बहरला होता. दुपारी ठीक 12 वाजता जेव्हा सूर्य डोक्यावर होतो तेव्हा राणी कौसल्याच्या पोटी साक्षात भगवान विष्णूंनी रामरूपात अवतार घेतला. त्याच काळात राणी कैकेयीला भरत झाला. राणी सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे 2 पुत्र झाले. उत्सवाचे स्वरूप. अयोध्येत आनंदाला उधाण आले. गंधर्व गाऊ लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या आणि आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली. संपूर्ण अयोध्या नगरी सुशोभित करण्यात आली. लोक आनंदात नाचू लागले, कारण त्यांना त्याचा लाडका राम मिळाला होता. श्री रामांचा जन्म कशासाठी झाला? या कथेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे रामाच्या जन्माचे कारण. त्या काळात रावण नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर अत्यंत अत्याचार सुरू केले होते. त्याला असा वर होता की कोणतेही देव किंवा दानव त्याला मारू शकणार नाही. त्याने मानवाला क्षुद्र मानल्यामुळे मानवाकडूनच मारण्याचा वर मागितला नव्हता. म्हणून भगवान विष्णूंनी एक मानव म्हणून अवतार घेतला, जेणेकरून ते रावणाचा वध करून धर्माची स्थापना करू शकतील. कथेचा सारांश. रामनवमीची कथा आपल्याला शिकवते की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अन्याय वाढतो तेव्हा ईश्वर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नक्कीच येतो. प्रभू रामाचा जन्म संयम, मर्यादा आणि सत्याचा मार्ग दाखवण्यासाठी झाला होता.
राम ज्याचे नाव आहे, अयोध्याच्या ज्या धाम आहे, अशा रघुनंदनाला आमचा मानाचा प्रणाम आहे. आता जाणून घेऊया रामनवमी ही कशी साजरी करायची. रामनवमी हा हिंदू धर्मातील अत्यंत प्रभावी आणि आनंदाचा सण आहे. प्रभू श्रीरामांचा जन्म दिवस म्हणून हा दिवस देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जर तुम्हाला घरी रामनवमी साजरी करायची असेल तर तुम्ही पुढील पद्धतीने करू शकता. पूर्वतयारी आणि स्वच्छता. सकाळी लवकर उठून स्नान करावे. घर आणि देवघर स्वच्छ करून फुलांनी किंवा तोरणाने सजवावे. मुख्य दरवाजासमोर सुंदर रांगोळी काढावी. पूजाविधी. रामनवमीची मुख्य पूजा दुपारी 12 वाजता रामाचा जन्माच्या वेळी केली जाते. मूर्ती स्थापना. रामपंचायतन किंवा प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला, फोटोला गंगाजल किंवा स्वच्छ पानाने अभिषेक करावा. वस्त्र आणि अलंकार. रामाला नवीन वस्त्रे अर्पण करावीत. त्यांना पिवळ्या रंगाची फुले आणि तुळशीची पाने अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. नैवेद्य. रामाच्या आवडीचा नैवेद्य दाखवावा. प्रामुख्याने सुंठवडा, सुंठ, खडीसाखर आणि खोबरे यांचे मिश्रण, पाळणा, पेढे किंवा खीर अर्पण केली जाते. पाळणा आणि भजन. दुपारी ठीक 12 वाजता प्रभू रामाचा जन्म सोहळा साजरा करतात. श्रीराम जय जय राम, राम जय जय राम या मंत्राचा जप करावा. रामाचा पाळणा म्हणावा किंवा मूर्तीला पाळण्यात ठेवून फुलांची उधळ करावी. रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा किंवा रामचरित मानसाचे वाचन करावे. उपवास आणि दान. अनेक लोक या दिवशी उपवास धरतात. तुम्ही पूर्ण उपवास करू शकता किंवा फलाहार घेऊ शकता. या दिवशी गरजूंना अन्न, वस्त्र, पाणी दान करणे शुभ पुण्यकारण मानले जाते. सामाजिक उत्सव. संध्याकाळी जवळच्या राम मंदिरात जाऊन दर्शनाचा किंवा कीर्तनाचा लाभ घ्यावा. पानपोळी सुरू करणे किंवा थंड पियाचे पाणी वाटप करणे ही या सणाची एक सुंदर परंपरा आहे. थोडक्यात सांगायचे तर भक्ती, स्वच्छता आणि नामस्मरण हे रामनवमीच्या उत्साहाचे मुख्य पैलू आहेत. प्रभू रामाचे आदर्श आणि सत्यवचनांनी स्वभाव आपल्या जीवनात आणण्याचा संकल्प करणे हीच खरी साजरीकरण ठरेल. सर्वांनाच रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. माहिती कशी वाटली नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.